नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण धनत्रयोदशीची पूजा कशी करायची आहे ते बघणार आहोत। तर आश्विन कृष्ण 12 दिनांक 18 ऑक्टोबर 2025 या दिवशी धन्वंतरी देवतेचे पूजन कसे करायचे आहे। तर धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे। धन्वंतरीचा फोटो घरात मांडून पंचोपचार पूजा करायची आहे व त्यानंतर धन्वंतरी मंत्राचा एक माळ जप करायचा आहे। धन्वंतरीच्या प्रतिमेला फुलांचा हार घालायचा आहे, तुळस वाहायची आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे। धन्वंतरींच्या उपासनेबरोबर घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे वाचन करणे महत्त्वाचे आहे। त्यानंतर आपलं दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी आपल्या धन्वंतरी देवतांना प्रार्थना करायची आहे। धन्वंतरी हे आरोग्याचे अधिष्ठ स्त्री दैवत असल्याने त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते। या दिवशी एक वेळा श्री विष्णू सहस्रनाम, राम रक्षा, गीतेचा 15वा अध्याय, एक वेळा कालभैरव अष्टक आणि एक वेळा एक माळ महामृत्युंजय जप मंत्र ही सेवा करायची आहे। तर आणि या दिवशी यम दीपदान देखील आपल्याला करायचं आहे। तर या दिवशी सायंकाळी कणकेचा एक मोठा दिवा करायचा आहे किंवा मातीची पंती देखील तुम्ही घेऊ शकता। त्यात तेल व वात घालायचे आहे। तो दिवा घराच्या बाहेर दक्षिणेला ठेवायचा आहे। दक्षिणेला दिव्याचं तोंड असलं पाहिजे आणि त्यानंतर पेटवून दक्षिण दिशेला करून हात जोडून यमराजाचा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर त्यांना नमस्कार करायचा आहे। तर मंत्र कोणता आहे? मृत्यूनाम दंडपाशाभ्या कालेन शामया सहा त्रयोदशाम दीपदानात सूर्यज प्रियताम मम। पुन्हा एकदा ऐका। मृत्यूनाम दंडपाशाभ्या कालेन शामया सहा त्रयोदशाम दीपदानात सूर्यजा प्रियताम मम। श्री स्वामी समर्थ।